हॅलो एव्हरीवन, इट्स मी काजल. वेलकम टू माय फर्स्ट न्यू व्लॉग. तर व्लॉग बनवण्याचा विषय असा आहे की माझी आजी ही मला भेटण्यासाठी पुण्यामध्ये आली होती. तर मग मी विचार केला की आपण आजीला पुन्हा दाखवू. तसं तर मला व्लॉगिंगची सुरुवात ही आधीपासूनच करायची होती, पण असं म्हणतात ना की एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात ही आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तीच्या आशीर्वादाने झाली तर चांगलंच होईल. म्हणून मी ह्या व्लॉगिंगची सुरुवात ही माझ्या आजीच्या व्हिडिओने करत आहे. तर मग चालू करू. तर तुम्ही बघू शकता माझी बहीण ही जाण्यासाठी रेडी होत आहे. तिला मेकअप करायला खूप आवडतं. ती रेडी झाल्यानंतर माझी आजी रेडी झाली आणि मी पण रेडी झाले. आम्ही तिघी पण जाण्यासाठी रेडी होतो. त्यानंतर मी माझ्या आजीला म्हणलं, आजी तुला मी स्कूटीवरती पुन्हा फिरवते. तर ती म्हणली, नको बाबा, मला तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही, मला कुठे नेऊन पाडशील. मग मी म्हणलं, चल तुला मेट्रोने घेऊन जाते. त्यानंतर आम्ही मेट्रो स्टेशनवरती आलो. मेट्रो स्टेशनवरती आल्यानंतर आम्ही मेट्रोची वेट करत होतो. मेट्रो आल्यानंतर आईला विचारलं मी, आई तुला कशी वाटली मेट्रो? तर ती म्हणते, काय मेट्रो काय ह्याच्यामध्ये, फक्त ट्रेन सारखी तर आहे काय ह्याच्यामध्ये? म्हणजे तिला अजिबात असं आश्चर्य वाटलं नाही. त्यानंतर आई तुला मेट्रोमध्ये बसून कसं वाटलं असं विचारल्यानंतर माझी आई म्हणाली की काय एसटी मध्ये बसल्यासारखं तर वाटत आहे. म्हणजे तिला काहीच आवडलेलं नाही. म्हणून मग आम्ही शनिवार वाडा बघण्यासाठी आलो. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आजी असंच मला सोबत घेऊन जाऊन सगळं दाखवायचे आणि आज मी दाखवत होते, त्यामुळे माझ्यासाठी हा क्षण खूप अनमोल होता. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले आजी आजोबा आपल्याला सांभाळतात आणि आम्हाला असं वाटतं की आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपलं कर्तव्य असतं त्यांना सांभाळायचं. मग आम्ही लाल महल बघितला. त्यानंतर 2-3 ठिकाणी गेलो होतो, पण तिथे व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. म्हणजे तिला कितीही काही जरी दाखवलं तर तिला तिच्या गावाशिवाय काहीच आवडणार नाही, ते म्हणजे कंधार. त्यानंतर आम्ही मोबाईल शॉपिंगमध्ये गेलो मोबाईल घेण्यासाठी. तुम्ही विचार करत असाल ही आजीला आई कसं काय म्हणते, तर आम्ही लहानपणापासून माझ्या आजीला आईच म्हणतो. आई म्हणजे मोठी आई म्हणतो. त्यानंतर आईला विचारलं, तुला मोबाईल कोणता घ्यायचा? पण आई म्हणली, मला छोटा जे बटन असतात ना तेच घेऊन दे. ह्या मोबाईलची किंमत जरी खूप कमी असली तरी माझ्या आजीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप अनमोल आहे. मोबाईल घेतल्यानंतर भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. जेवण केल्यानंतर वेळ आली होती ती म्हणजे माझ्या आजीच्या जाण्याची. जाऊ तर देऊ वाटत नव्हतं, पण ऑप्शन नव्हता, कारण माझ्या आजीला तिच्या गावाशिवाय तिच्या कंधारशिवाय तिचं कुठंच मन लागत नाही. म्हणून आम्ही स्टेशनवरती आलो आणि इच्छा नसली तरी माझ्या आजीला मी जाऊ दिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.